तर आज आपण कळसुबाईला निघालो आहे. बुक अँड एक्सप्लोर या ट्रेकाच्या ग्रुपसोबत जाणार आहे आपण. तो आत्ता शिवाजीनगरवरून त्यांचं पिकअप आहे आमचं 8:30 वाजता. तिथून मे बी सकाळी किंवा पहाटे ट्रेकला चालू करेल. तर सकाळच्या 3:30 वाजले आता जस्ट पोचला आम्ही आता. आणि इथं खाली गावात येत त्यांनी फ्रेश होण्याची सोय केलेली आहे. इथं आता फ्रेश होऊन आम्ही निघणार आता ट्रेकला. ट्रेकला चालू केलेला आम्ही आता. असं मोबाईलची टॉर्च लावून ट्रेक चालू केलाय. सकाळचे 3:45 झाले आता. पावसामुळे सगळा रस्ता स्लिपरी झालाय. हा मला वाटतं आता बोट इथंच भिजणार आहेत. तुला तिथनं टाकून देणार आहे ते, त्या वाड्यातनं टाकून देणार तुला. आपल्या परदेशात खूप मोठा व्यापार होईल. त्यासाठी माळशेज घाट, नाणे घाट आणि तामिनी घाट याचा वापर सगळ्यात जास्त होतो. नाणे घाटात तुम्ही ते हे पाहिलं असेल, शिलालेख लिहिले आहे. त्यांची जी राणी होती आणि त्याच्यात ह्या पूर्ण सह्याद्रीचं एका 7 ते 8 ओळीत वर्णन केलं की भौगोलिकदृष्ट्या हा सगळा भाग आधी ज्वालामुखीने जो ज्वाला होता, त्याचा जो लावा होता तो सगळा थंड झाल्यामुळे हा दगडांचा प्रदेश. जर आपण व्यवस्थित पाहिलं ना, तिथं जास्त खाली खोदलं तर आपल्याला जमीन नाही भेटत, दगड सापडतो. आणि तुम्ही जर तिथं प्रकाश पडल्यानंतर पाहिलं त्या झाडांच्या मुळं जे तुम्हाला ते वरती दिसत ना, अशा जाताना दिसत, असे खाली जाताना लोक. ठीक आहे, कारण की सगळं खडतर प्रदेश, खडकांचा प्रदेश. त्याच्यावरच आपले सगळे गडकिल्ले बांधण्यात आले. काळा पाषाणातले दगड म्हटलं जातं. एवढे आतापर्यंत बाकीचं वरती गेलं. ठीक. 2 तास ट्रेक केल्यानंतर पायऱ्या लागल्यात आम्हाला आता. चलो आगे. तिथे लोखंडाच्या पायऱ्या लागल्यात आम्हाला, पण ह्याला पायऱ्या पण नाही म्हणता येणार. सिंगल बार आहेत. बारवरून सोडून निघालो आम्ही आता. ते आता 6 वाजून गेलेत. थोडा उजेड पडायला लागलाय आणि आता हे धुकं पण पडलंय सगळं. फक्त धुकं आहे. व्ह्यूची काय कमी नाही. खतरनाक व्ह्यूज आहे तिथे.
काही संपत नाही हे. हा सगळा असं धुक्यातून ट्रेक आहे. कधी इथं धुकं एवढं येतं की समोरचा रस्ता पण दिसत नाही. नुसता फॉग, कॅमेरावरून फोकस करणं एवढा फॉग आहे तिथं. तर कळसुबाईला अशी ठिकठिकाणी छोट्या मोठ्या टुकड्या छोट्या मोठी दुकान आहे तिथं. तर एक टीप कळसुबाईला येताना की पाण्याची बॉटल कॅरी करू नका, कारण मी 3 पाण्याच्या बाटल्या कॅरी केल्यात माझ्या बॅगेत, बिगली बॅगेत, आणि त्यातलं अजिबात पाणी पेलेलं नाही. पेलं थोडंफार, पण काय उपयोग नाही एवढ्या 3 बाटल्या वगैरे, कारण ठिकठिकाणी पाकवरच्या टोकापर्यंत दुकान आहेत, त्यामध्ये इथं पाणी मॅगी सगळं मिळतंय. सो बेस्ट टिप की काही न घेता या. भजी ॲट हायस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. सो फायनली पीकला पोचलेलो आम्ही. मी थोडा आहे अजून धुक्यामुळे फोकस होण्यात आला आहे. तर आता फायनल स्टेपला आलो आम्ही. या शेवटच्या पायऱ्या कळसुबाईच्या. फायनली रिच्ड ॲट कळसुबाई पीक. धुक्यामुळे फोकस करायला झाले कॅमेरा. तर आताच मागे कळसुबाई मंदिराचं दर्शन घेऊन आलो आम्ही. आणि आता मला कळलं ना की इथं शूट काय करू मी, कारण चारी बाजूला नुसतं धुकं आहे. करायला पण असं काही नाही आहे. त्यासाठी शूट करायला तो सनराईजसाठी, पण सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे सनराईज काय बघायला म्हटलं नाही. सो सध्या धुकंच बघतोय, पांढरं धुकं. असं एवढं आहे की मला वाटत नाही की माझा आवाज कॅमेरा पण येत असेल. आता एवढी अशी थंडी आहे की एवढं धुकं आहे की त्याच्या केसावरती पण असं 2 मिनिट साचलं. तर जाता अजून एक टिप, गाडीवरती पण 2 मिनिट साचलं. तर जाता अजून एक टिप, तर तुम्ही पण माझ्यासारखे जराशे सनराईजचे व्हिडिओ बघून इथं कळसुबाईला येत असाल तर पावसात अजिबात येऊ नका, कारण इथं पावसाच्या वातावरणामुळं धुकं जास्त असते, ढग जास्त आहे इथं, त्यामुळं सनराईज काय बघायला मिळत नाही. सो मोस्टली उन्हाळ्याच्या स्टार्टिंगला किंवा हिवाळ्याच्या. सो फायनली ॲट हायस्ट पीक ऑफ महाराष्ट्र कळसुबाईची. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, आता टर्न ऑन झाला मोबाईल. सो वी आर रिकंटिन्यूइंग द ब्लॉग. सो आता उतरायला लागलो आम्ही खाली, जवळपास 1-1.5 तास उतरलो असेल खाली. अजून 1.5-1.5 तास उतरावं लागेल. भरपूर मोठा ट्रेक आहे तसा हा. अशा थरार पायऱ्या आहेत उतरताना खाली, अक्षरशः पाय कापतात माझं.
एक हाताने धरून उतरायला लागलोय मी आणि माकडं माझा फोन घेऊन जाऊन उठतो. लाईव्ह पडताना काढते मी. चल लाईव्ह घसरताना इकडून इकडून ये. मी थोडा मोठा जंप आहे, करू शकतो. हा तेच, फक्त ते तू रिस्क वरती कर. जरा जवळ आला चेहरा दिसेल रे म्हणून थांबले. असं वाटतं काय माहिती कुठनं डोंगरातनं चालतं.